सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचा 410 कोटी 30 लाख रुपये आणि आदिवासी विकास विभागाचा 335 कोटी 70 लाख रुपये निधी महिला बाल कल्याण विभागाला वळवण्यात आल्याच्या निर्णयाच्या अनुषंगाने माननीय नामदार संजय शिरसाट यांनी घेतलेली भूमिका व यांच्या धाडसाचं आणि लढाऊ बाण्याचं कौतुक व्हायला हवं. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य व आदिवासी विकास या सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या विभागाचा निधी राज्य शासनानं महिला व बाल कल्याण विभागाला वळवला ही बाब निश्चितपणानं समस्त अनुसूचित जाती आणि बौद्ध तसेच आदिवासी समाजातील नेतृत्वाने आणि समुदायाने तसेच सदर विभागाच्या लाभार्थी समुदायाने फार गांभीर्याने घ्यायला पाहिजे होती. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य व आदिवासी विभागाचा निधी वळवण्याची जणू काही महाराष्ट्र राज्यात परंपराच निर्माण झालेली आहे आणि मागील काही राज्य शासनाच्या निर्णयांमध्ये खास करून माननीय नामदार अजितदादा पवार जेव्हा जेव्हा अर्थ खात्याची व पाटबंधारे विभागाची जबाबदारी घेत असतात तेव्हा तेव्हा या निधी वळवण्याच्या घटना झालेल्या आपल्याला दिसून येतात. यावेळेस त्यांनी अर्थ खात्याचे मंत्री म्हणून त्यांच्या पक्षाकडे असणाऱ्या महिला व बाल कल्याण या विभागाकडे निधी वळवलेला आहे. आजपर्यंत सामाजिक न्याय खातं हे एका वेगळ्या अर्थानं दुर्लक्षित राहिलं होतं. मागील सरकारमध्ये मुख्यमंत्री महोदय माननीय नामदार एकनाथ शिंदे यांनी हे खाते आपल्याकडे ठेवले होते. काही निधी वाटता येतील तेवढ्या योजनांची तेवढी कामच झाली, बाकीच्या योजना ठप्प राहिल्या. त्यांच्या अगोदर माननीय नामदार धनंजय मुंडे मंत्री असताना ते आणि त्यांची असणारी विविध प्रकरणं आणि एकूणच विभागाचा आवाका पाहता सर्वच योजना आणि त्यातील असणाऱ्या अंतर्गत विभागांना काही न्याय त्यांना देता आला नाही. अनेक वेळा तरतूद केलेला निधी देण्यात आला, मात्र तरतूद केलेल्या निधीची अंमलबजावणी झाली नाही. आंबेडकरी चळवळीतून या संदर्भामध्ये काही आवाज उठवला गेला, परंतु शासनाने गांभीर्याने याकडे लक्ष दिलं नाही. सदर अनुषंगाने 2 मे 2025 रोजीच्या महिला बाल कल्याण विभागाच्या शासन निर्णयान्वये सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचा 410 कोटी 30 लाख रुपये आणि लोकमत या वर्तमानपत्राच्या 3 मे 2025 रोजी आलेल्या बातमीच्या अनुषंगाने 335 कोटी 70 लाख रुपये आदिवासी विकास विभागाचा निधी महिला आणि बाल कल्याण विभागाला वळवण्यात आल्याचा निर्णय झालेला दिसून येतो. या एकूणच परिस्थितीकडे पाहिल्यानंतर जी मुलाखत व बातमी माननीय नामदार संजय शिरसाट यांनी प्रसारमाध्यमांच्या समोर दिली ती फार गांभीर्याने घेण्याची गरज आहे. त्यांनी स्पष्टपणे निर्देशित केलेली नापसंती व शासनाने हे विभाग बंद करावे ही उद्विग्न भावना व्यक्त करत असताना मुख्यमंत्र्यांना या संदर्भात ते बोलतील अशा पद्धतीची बातमी लोकांच्या समोर आली आणि मग सामाजिक न्यायाचा कळवळा व्यक्त करणारे भारतीय जनता पार्टी, शिवसेना एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार हे एक प्रकारे सामूहिकपणानं या राज्याचे नेतृत्व करत असताना हे कसं काय घडतं हा प्रश्न उपस्थित होतो. निश्चितपणानं मागील 15 ते 20 वर्षांमध्ये सामाजिक न्याय विभागाचे मंत्री किंवा आदिवासी विकास विभागाचे मंत्री यांनी या पद्धतीची स्पष्टपणे भूमिका घेतलेली आहे असं आठवत नाही. या विभागामध्ये सदर समुदायाचे अधिकारी मोठ्या प्रमाणात कार्यरत असल्यामुळे त्यांचीही गळचेपी केली जात असावी असे यातून दिसून येते. बऱ्याचदा महामंडळाच्या बाबतीमध्ये जाणीवपूर्वक माननीय नामदार अजितदादा पवार ज्या अर्थ आणि नियोजन खात्यांचे मंत्री आहेत त्यांनी हमी दिलेली नाही. महामंडळाच्या योजना ठप्प आहेत. केंद्र शासनाकडून येणारा निधी नेमकेपणानं शिष्यवृत्ती संदर्भामध्ये वापरला का नाही, त्याची उपयोगिता प्रमाणपत्र जमा केलेले आहे की नाही हा प्रश्न आहे. अशा अनेक बाबींमध्ये अनुसूचित जाती समुदायाच्या विकासासाठीची यंत्रणा ठप्प होऊन बसलेली आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य खात्याच्या मंत्र्यांनी उद्विग्न भावनेमधून ही प्रतिक्रिया देणे हे या पुरोगामी महाराष्ट्राला, फुले, शाहू, आंबेडकरी विचाराला आणि सातत्याने दुर्लक्षित व दुर्बल घटकाचा तसेच गरीब माणसाचा विचार करणाऱ्या विचारालाच हरताळ फासल्यासारखे दिसून येतं. जर माननीय नामदार संजय शिरसाट यांची भूमिका ही त्यांची व्यक्तिगत भूमिका समजली तर समाजाचा प्रतिनिधी म्हणून त्याला आपण मान्यता देऊ, परंतु ते ज्या पक्षाचे प्रतिनिधित्व करतात
पोटतिडकीनं पक्षाची प्रवक्ता म्हणून भूमिका मांडतात, त्या पक्षाची या संदर्भातली भूमिका काय हे आपण निश्चितपणाने त्यांना विचारणे आवश्यक आहे. भारतीय जनता पार्टी तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मागासवर्गीयांचा जणू काही आम्ही ठेकाच घेतला आहे अशा आविर्भावात मिरवत असताना मागासवर्गीय समुदायातील नेतृत्वाला नाकारून निधी वळवण्याची या पद्धतीची भूमिका सरकार म्हणून घेत आहे आणि त्या पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने विचार करायला पाहिजे. माननीय नामदार अजितदादा पवार हे महाराष्ट्रातील ताऊन सुलाखून व सर्व राजकीय आखाडे या सगळ्या बाबतीमधून तयार झालेले नेतृत्व आहे. ग्रामीण आणि सामाजिक घटकांचा नेमका अभ्यास असणारं नेतृत्व असून सुद्धा ते ज्या विभागांचं नेतृत्व करतात आणि त्यांच्याकडे असणारा जो महिला आणि बाल कल्याण विभाग आहे त्याच्यासाठी या पद्धतीचा निधी वळवण्याचं काम करणं हे त्यांच्या राजकीय प्रतिमेला शोभणारं नाही. म्हणजे मुंबई मंत्रालयामध्ये व्यापक राजकारणाचा भाग म्हणून अशी कामं करायची आणि मुंबईच्या बाहेर गावखेड्यामध्ये सामाजिक न्यायाचा वसा घेतल्यासारखं मिरवायचं हे दुटप्पी धोरण या महाराष्ट्राच्या जनतेला कळल्याशिवाय आता राहणार नाही. लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ व कॉमन मॅन म्हणून राज्यामध्ये माननीय नामदार एकनाथ शिंदे यांची प्रतिमा उभी राहिली, परंतु त्यांच्या पक्षाकडे असणाऱ्या विभागांमधून अशा पद्धतीचा निधी घेण्याचं काम होत आहे. त्याचा गांभीर्याने विचार त्यांनी तरी करायला हवा होता. तसेच त्यांच्या पक्षांमध्ये गेलेल्या रिपब्लिकन पक्षातील काही कार्यकर्त्यांनी याचा विचार करायला पाहिजे. आता ते महायुतीतील मित्रपक्षात गेल्यामुळे आयुष्यात कधीही न दिलेल्या घोषणा ते देतात व अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्यांनी सुद्धा अशा काही मंडळींनी त्याच्या पक्षात गेले आहे ते काय करतात व आपल्या समुदायाबद्दल त्यांचे काय विचार आहेत याचा विचार करणे आवश्यक आहे. रिपब्लिकन पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष आहे. रिपब्लिकन पक्ष हा सातत्याने दुर्बल घटकांच्या विकासासाठी अग्रेसर असणारा पक्ष आहे. तो आपल्या महायुतीमध्ये आहे आणि या पक्षाचे मतदार आणि या पक्षाचे नेतृत्व मान्य करणाऱ्या आंबेडकरी, अनुसूचित जाती, बौद्ध, अनुसूचित जमाती, बहुजन वर्गाला अशा पद्धतीने शासनाच्या मदतीने राज्याचे नेतृत्व करणारी मंडळी लुबाडत आहे हे योग्य नाही. याचाही गांभीर्याने विचार होणं आवश्यक आहे. रिपब्लिकन पक्षाला संधी द्यायची नाही आणि त्यांच्या हक्काच्या मतदारांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा जो निधी आहे तो वळवण्याचं पातक करायचं आणि आम्ही या महायुतीमध्ये एकत्र आहोत हे बोलायचं. या पद्धतीचं अवसान घातकी धोरण महायुतीतील नेत्यांनी करू नये. मागासवर्गीय समुदायाचे प्रतिनिधित्व करणारे पक्ष व मतदार निश्चितपणाने महायुतीपासून अशा केलेल्या कृतीमुळे दुरावू शकतो. महायुतीमध्ये माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री हे विचारानं एकत्र आहेत असं दिसतं. थोडीफार बाहेर भांडण्याची आणि एकमेकांवर दबाव टाकण्याची रणनीती ते करतात, मात्र ते एक आहेत आणि त्यांनी एकत्र राहून अनुसूचित जाती, बौद्ध आणि आदिवासी समाजाच्या निधीच्या बाबतीत घेतलेला निर्णय हा मागे घ्यावा आणि राज्य चालवत असताना निधी उभा करण्याच्या संदर्भांमध्ये जे अनेक मार्ग आहेत त्या मार्गातून हा निधी उभारता येऊ शकतो. राज्यव्यवस्था चालवत असताना फार मोठा व्याप असतो हे मान्य आहे, मात्र निधी वळवण्याचा हा मार्ग व पायंडा योग्य नाही. राज्याचा निधी खर्च करण्याची जशी एक विशिष्ट पद्धतीची यंत्रणा असते तशाच पद्धतीची निधी उभा करण्याची सुद्धा निश्चितपणानं एक व्यापक यंत्रणा असते. निधीची कमतरता आहे, तिजोरीमध्ये खडखडाट आहे अशा पद्धतीच्या वावड्या आपण ऐकत असताना निधीची उधळपट्टी एका विशिष्ट समुदायासाठी कशा पद्धतीची होत असते हे आपण अनेक कार्यक्रम मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रात होत असताना आपण पाहिलेले आहेत. कोट्यावधी रुपयाचा चुराडा शासनाचे प्रतिनिधी म्हणून करताना आपण अनेकदा पाहिलेले आहे. वेव्ज हा कार्यक्रम ज्या वेळेस होत होता, गल्लीबोळात आणि अख्ख्या मुंबईमध्ये कटआउट लावलेले पाहिल्यानंतर आणि अंबानींच्या जिओ सेंटरमध्ये लज्जते पार्ट्या आणि जो आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार आणि भव्य असणाऱ्या विविध हॉलमध्ये होणारे कार्यक्रम पाहिल्यानंतर या राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे का असं कुणालाही वाटणार नाही. अनेक झालेले करार आपण पाहिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या परदेशी दौऱ्यामध्ये झालेले अनेक करार आपण पाहिलेले आहेत.
शासनाची जमीन कवडी मोल दराने अनेक भांडवलदारांना विकासासाठी जाताना पाहिलेली आहे. राज्याच्या तिजोरीत मग खडखडाट कसा आणि तो खडखडाट पुढे करून मागासवर्गीय समुदायाच्या तोंडचा घास काढण्याचा जो प्रयत्न आहे, हा निश्चितपणाने एका राज्यव्यवस्थेला फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचाराने राज्य करतो असं म्हणणाऱ्यांनी हा विचार बाजूला ठेवला आहे व याबाबतीत त्यांनी गांभीर्याने विचार करायला पाहिजे असे वाटते. या अगोदरही अनेक वेळा या दुर्बल घटकांचा अखर्चित निधी वळवलेला आहे किंवा दुसऱ्या कुठल्या खात्याला काही कारणे देऊन परस्पर दिलेला आहे. सदर निधी देण्यासंदर्भांमध्ये केंद्र सरकारच्या नियोजन विभागाच्या काही मार्गदर्शक बाबी आहेत, मात्र त्याही डावलल्या गेलेल्या आहेत. अनुसूचित जाती जमाती यांचा निधी इतर गैर अनुसूचित जाती जमाती लोकांना देता येत नाही ही अट असताना सुद्धा अनुसूचित जाती जमातीच्या नावावर इतर समुदायातील संस्थांना महामंडळाचा निधी गेलेला आहे. ही बाब येणाऱ्या कालखंडामध्ये समोर येईलच. या खात्याचे मंत्री माननीय नामदार संजय शिरसाट यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेचं कौतुक आहेच, मात्र ज्या पद्धतीने धाडसाने त्यांनी ही भूमिका घेतली त्याच धाडसानं हा निधी परत आपल्याला कसा मिळवता येईल हे त्यांनी दाखवून द्यायला पाहिजे. सदर अनुषंगाने ही गोष्ट महत्त्वाची आहे की अनुसूचित जाती, बौद्ध आणि अनुसूचित जमाती या सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या समुदायातील आरक्षित जागेवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी या संदर्भामध्ये काही भूमिका घ्यायला पाहिजे होती. मात्र अद्यापही यापैकी कोणाचीही या संदर्भातली भूमिका आलेली नाही. ज्या पद्धतीने सार्वजनिक आणि राजकीय जीवनामध्ये कार्यरत असणाऱ्या सदर समुदायाची या संदर्भातली आंदोलनात्मक भूमिका अद्याप समोर आलेली नाही, त्यामुळे समुदायातील सामान्य जनतेने या संदर्भामध्ये आवाज उठवणे आवश्यक आहे. सरकारचं लक्ष या समुदायाकडे वेधण्यासाठी संविधानिक मार्गाने संसदीय पद्धतीने व रस्त्यावरच्या संघर्षाच्या माध्यमातून आवाज उठवणे आवश्यक आहे. निश्चितपणानं या संदर्भामध्ये समाजामध्ये चर्चा चालू आहे. हे योग्य झालेलं नाही. याबाबतीत कुजबूज होत आहे आणि निश्चितपणानं त्याला लवकरच वाट मिळेल असे एकूण चित्र आहे. आपला प्रवीण मोरे, रिपब्लिकन सामाजिक कार्यकर्ता, 5 मे 2025, खारघर, नवी मुंबई.